समाज म्हणून आपण काय करू शकतो, तर प्रत्येक गावामध्ये महाराष्ट्रामध्ये दिवाळी झाली की भागवत सत्संगाचे सप्ताहाचे कार्यक्रम पार पडतात. ही एक चांगली गोष्ट आहे. हे सांगत असताना आपण एका सप्त्यावर साधारणतः 5 ते 7 लाख रुपये खर्च करतो. तो खर्च ॲज इट इज ठेवावा, कायम ठेवावा. त्याच्यासाठी आपण लोकवर्गणीतून पैसे जमा केलेले असतात आणि त्या माध्यमातून आपण एक धार्मिक सत्संग, एक आत्मानंद आपल्याला मिळत असतो. ती एक चांगली गोष्ट आहे. त्याच्यावर आमचं कुठलंही आक्षेप नाही. मात्र हे करत असताना आपण 7 दिवसाचा जर सप्ताह आपल्या गावामध्ये घालत असू, तर 5 दिवस आपण कीर्तन, भजन सगळे कार्यक्रम केले पाहिजे आणि 1 दिवस मात्र 3ऱ्या किंवा 4थ्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी आपण आपल्या तालुक्यापुरता किंवा आपल्या जिल्ह्यापुरता एखादा विधवा, परित्यक्त्या किंवा लग्नायोग्य वधू-वरांचा परिचय मेळावा आपण घेतला पाहिजे. त्या ठिकाणी आपण एक सप्ताहामधून काही रक्कम उरवली पाहिजे, 1,00,000-2 लाख रुपये, की या परिचय मेळाव्यामध्ये जर एखादा आंतरजातीय विवाह होत असेल, तर त्याला 1 लाख रुपये प्रोत्साहन म्हणून आपण बक्षीस त्या ठिकाणी दिलं पाहिजे. तुमच्या स्थानिक आमदाराला सांगितलं पाहिजे, की तुम्ही सुद्धा अशा विवाह सोहळ्यासाठी 1,00,000-2 लाख रुपये तुमच्या खिशातून द्या. तुम्हाला काही कमी पडणार नाही. तर दुसरीकडे एक दिवस आपण तिथं त्या ठिकाणी काही ज्या काही कॉर्पोरेट कंपन्या असतील, मल्टीनॅशनल कंपन्या असतील, मल्टीस्टेट कंपन्या असतील, तर अशा कंपन्यांसोबत संपर्क करून त्यांच्याकडे जर काही रोजगारची गरज असेल, तर असे रोजगार मेळावे सुद्धा किंवा उद्योग व्यवसायासंबंधी मार्गदर्शन करणारे मेळावा एका दिवसाचा आयोजित केला पाहिजे आणि सकाळी आणि संध्याकाळी आपले जे काही नित्याचे धार्मिक कार्यक्रम आहेत ते आपण ॲज इट इज ठेवले पाहिजेत. म्हणजे जसं